विधान परिषद निवडणूक 2026 अमरावती। आज अचलपूरच्या मतदारसंघावर होणारे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदच्या नवनियुक्त आमदार प्रवीण भाऊ पोटे पाटील, याशिवाय प्रवीण तायडे पाटील आणि मी एक प्रवीण तायडे, हे तीन प्रवीण याच ठिकाणी एकत्र आले आहेत। त्या ठिकाणी अंदर मतदान प्रक्रिया चालू आहे। पण तत्पूर्वी भाजपची सारी जी रणनीती आहे, एकदम परिपक्व रणनीती, परिपक्व राजकारण करून सर्वच्या सर्व जे त्याचे वोटर आहेत एकाच वेळेस मतदान करण्यासाठी केंद्रावर आल्याच्यानं या ठिकाणच्या वातावरणात सध्या भाजपमय असं वातावरण दिसलं। यात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते साहेबराव मामा काटोळे, सुधीर भाऊ रशे आहेत, डॉक्टर राम ठाकरे साहेब आहेत, त्याच्यानंतर रुपेश भाऊ आहेत, विशाल दादा आहेत, कुंदन दादा, सर्वच जण, याशिवाय वानखडे सर आहेत, सर्वजण या ठिकाणी एकत्र आले। आणि एक विशेष म्हणजे सुधीर सूर्यवंशी सर आहेत, मला लक्ष्मण सर मागं जराचे होते म्हणून दिनेश सूर्यवंशी सर आहेत, हे सर्वजण या ठिकाणी आहेत। तर सगळ्यात पहिले सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे, मी प्रवीण तायडे, ते प्रवीण तायडे आणि होणारे आमदार प्रवीणजीच आहेत। आज होणारी निवडणूक कोणत्या प्रकारचा विश्वास आहे काय राजो? जबरदस्त रणनीती, विरोधी पक्ष तर गायबच आहे। नाही, विरोधी पक्ष गायब करणारे आम्ही कोण आहे? मुळात आमची रणनीती स्पष्ट आहे आणि महायुतीचं बहुमत स्पष्ट असताना विजय हा निश्चित आहे। मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की प्रचंड असा जनाधार असलेला जिल्हा आहे आणि प्रवीण भाऊ पोटेंची उमेदवारी निश्चित होतीच आणि त्या दिवशी विजय पण निश्चित होता। आता विरोधकांची कोणी नाही आहे, हे नाही आहे, तो नंतरचा विषय आहे, तो त्यांचा प्रश्न आहे तो। परंतु आम्ही आमच्या जागी व्यवस्थित आहोत आणि विजय हा पहिल्या दिवशीपासूनच निश्चित होता आणि आता पण निश्चित आहे। तर एकूण सर्व जे आहेत भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट प्रवक्ते असणारे सूर्यवंशी सर आहेत। सर, संपूर्ण महाराष्ट्रात आज निवडणूक होऊन आली विधान परिषदची, आणि काय म्हणते विश्वास, एकूण ज्या सीटा आहेत आणि कोणत्या प्रकारचा निकाल अपेक्षित आहे? 17च्या 17 जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती पूर्ण जिंकणार आहे। इथलं बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते 24/7 काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळे प्रवीण भाऊंनी जी आखणी केलेली आहे ती काही 1-2 दिवसाची आणि निवडणुकीपुरती मर्यादित नाही आहे। त्यांचं पूर्ण मतदारसंघाची बांधणी ही वर्षानुवर्ष महिनोन्महिने चालू असते आणि त्याचाच परिणाम आहे की एकतर्फी निवडणूक होणार आहे। आकड्यांच्या वगैरे बोलणार नाही, पण एक भक्कम विजय जो या सगळ्या भूमीला आणि या सगळ्या भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे, असा एक मोठा विजय इथे संपादित होईल। सर्व संपूर्ण महाराष्ट्रात ताकदनं आमचा विजय होईल। सन्माननीय नगराध्यक्ष सौभाग्यवती रुपालीताई मातण्यात पहिल्याच वेळेस विधान परिषदेसाठी मतदान करत आहे, कसा अनुभव आला? आणि एवढी मोठी टीम चिखलदराला होते म्हणते काल बाबा सारे ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीने आम्हाला शिकवण दिलेली आहे की संघटित कसं राहिलं पाहिजे आणि संघटित आम्ही एकत्र एका ठिकाणी संघटित झालो आणि ताकद दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक एकत्र आले आणि एकतर्फा जरी म्हटलं तरी चालेल, विजय हा आमचा निश्चित आहे। व्हेरी गुड। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदचे उमेदवार प्रवीणजी पोटे पाटील सर आहेत। सर, गुरुवार दिवस भल्लाच लकी आहे बाबा तुम्हाला, हां त्यात आज मतदानाचा गुरुवारच आहे। काय म्हणते विश्वासन, कोणत्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वात यावेळेस जे निवडणूक लढली एकदम सहज, सुंदर आणि सोपी करून टाकली तुम्ही? तर तुम्ही प्रवीण, मी प्रवीण आणि आमदार साहेब प्रवीणच आहेत। भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिली, त्यामध्ये पहिल्यांदाच मी वरचे सगळे आमचे नेते त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी एवढा मोठा भरोसा केला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक सुद्धा करतो। आणि तिसऱ्यांदा सलग निवडणुकीमध्ये तिकीट देणं एवढं काही सोपं नाही। आज आपण पाहता की सगळ्या मी प्रत्येक मोर्शी, वरुड, शेघाट, अचलपूर, चांदूर बाजार आता सगळे सेंटरवरती मी गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की सगळ्या नगरसेवकांमध्ये जे माझे वोटर आहे त्याच्यामध्ये फार एक मोठा उत्साह आहे किंवा प्रवीण पोटेच निवडून आले पाहिजे, हा त्याचा उत्साह आहे। हा उत्साह काय आहे असं तुम्ही मला विचारा आता? नाही, उत्साह मी तर विचारतोच, उत्साह काय? कारण प्रवीण भाऊचं काम सारेलाच माहीत आहे। मागच्या वेळेस राज्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं प्रवीण भाऊनं काम केलं माहीत आहे। बरं, कोण आहे भाऊ प्रवीण भाऊ? भल्ला उत्साह दिसणार या टाइमला? तर उत्साह असा आहे की मी 2012 पासून राजकारणामध्ये काम करतो। मी सगळ्यांच्या घरीपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न असतो की प्रवीण पोटे हा वैयक्तिक कामासाठी कोणतं काम करत नाही किंवा माझ्याकडे आलेला नगरसेवक सुद्धा वैयक्तिक कामासाठी येत नाही, तो इतरांचे काम घेऊन माझ्याकडे येणारा नगरसेवक असतो आणि त्यांचं काम झालं पाहिजे। त्यांच्या मदतातून मी आमदार झालो, मग ते आमदाराची अपॉर्च्युनिटी नगरसेवकांनी मला दिली, मग त्या नगरसेवकाचं काम झालं पाहिजे, मी ती मोठी अपॉर्च्युनिटी समजून सगळ्यांचं काम करत राहतो। माझा 2012 पासून तर 2026 पर्यंत जर इतिहास पाहिला तर प्रत्येक नगरसेवक हा माझा फॅमिली मेंबर आहे
म्हणजे मी नुसतं व्होटर आणि मतदार असं नाही आहे. माझं नातं हे त्यांचं घरापर्यंतच आहे. म्हणजे प्रवीण पोटेंना जर पाहिलं तर माझ्या मतदाराच्या घरातला लहान मुलगा सुद्धा ओळखते की प्रवीण पोटे कोण आहे म्हणून. म्हणजे एवढे रिलेशन आम्ही तिथे डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे विजय हा नक्की आहे. विजयामध्ये कुठे काही मला कुठे शंका नाही. ज्या पद्धतीने मागचा विजय झाला त्याच पद्धतीने हा विजय होईल. आणि सगळ्या नगरसेवक, सगळ्या पार्टीचे नगरसेवक मला भरभरून प्रेम देतात. म्हणजे नुसतं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नाही, तो साधा प्रत्येक पार्टीचा नगरसेवक हा माझ्यावर प्रेम करणारा आहे. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं का चांगल्या पद्धतीने मला चांगले मतं मिळाले. यावेळेस सुद्धा चांगली मतं मिळेल मला पूर्ण आशा आहे. पहिल्यांदाच यावेळेस भाऊ असं पाहायला भेटलं की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, याशिवाय आपले पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब यानं जातीनं अमरावतीवर लक्ष दिलं. नेमकं सहज सोपी असणारी निवडणूक आणि जातीनं लक्ष हेच तर खरी भाजपची स्ट्रॅटर्जी आहे. आणि त्या स्ट्रॅटर्जी येणाऱ्या कालखंडात भविष्यात भारतीय जनता पार्टीचा आणखीन काय नवीन फायदा होऊ शकते? भारतीय जनता पार्टी पद्धतीने काम करते. पण प्रवीण पोटे म्हणून मी सगळ्या नगरसेवकांचं काम करत असतो. मागच्या 2 निवडणुकीमध्ये कुठले नेते वगैरे या निवडणुकीत इन्व्हॉल्व्ह होत नव्हते. कारण ते निवडणूक आपण ज्या पद्धतीने लढाची जी स्टाईल आहे आपली, कारण आपण सगळ्यांना घेऊन निवडणूक लढतो. प्रवीण पोटे हा वैयक्तिक कधीच निवडणूक लढत नाही. माझा प्रत्येक नगरसेवक जो आहे हा प्रवीण पोटेची निवडणूक लढते. त्यामुळे मला कधी कामच नाही पडलं. आता असं असतं की याच्या झोकामध्ये सगळी गोष्ट लोक येतात, इन्व्हॉल्व्ह होतात, आमदार होतात, मंत्री इन्व्हॉल्व्ह होतात. पण व्यक्तिशः जर पाहिलं तर माझी निवडणूक नगरसेवक लढतात आणि ते मला निवडून आणतात. ही अशी माझी निवडणूक राहते. आता हा सगळ्यांचा आमच्या आमदारांचा मोठेपणा आहे, आमच्या पालकमंत्र्यांचा मोठेपणा आहे, कधी येऊन याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला हा वेगळा विषय आहे. पण तो व्यक्तिशः जर पाहिली तर माझी निवडणूक ही नगरसेवकच लढतात. म्हणजे या निवडणुकीत, मागच्या निवडणुकीत माझा अनुभव आहे की कुठल्याही लेनदेन, कुठल्या भानगडीत आम्ही त्याच्यामध्ये पडत नाही. माझा एक काही म्हणजे कुठल्या गोष्टीत नाही. मला फक्त त्यांचे घरगुती संबंध आहेत. प्रत्येक नगरसेवकाचे घरगुती संबंध, त्यामुळे मला मोठ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने निवडून देतात. मला तुम्ही पाहिलं की काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी आला, लोकांनी वेगळ्या पद्धतीने काही बदनामी केली. माजी पालकमंत्री त्यांनी बोलले, दुसरे माजी पालकमंत्री काँग्रेसचे त्यांनी सुद्धा त्यावर टीका केली. पण याच्यामध्ये असं काही नाही आहे. नगरसेवक डायरेक्ट थेट प्रवीण पोटे असं रिलेशन असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये विजय मिळतो आहे. कारण तसे तुमच्या 3-3, 4-4 तर विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सारे जे मतदार आहेत या ठिकाणी आतापर्यंत 69 पैकी 33-36च्या वर वोटिंग सध्या झालं आहे. आणि वोटिंग करू सध्या भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जर पाहत असाल या ठिकाणी तिन्ही जे मतदार आहेत, म्हणजे तांबे भाऊ झाले, त्याच्यानंतर अभयदादा आणि राज पाटील साहेब, हे सर्वजण या ठिकाणून मतदान करून आलेले आहेत. मतदानाची टक्केवारी 100% होती, यात कोणताच डाऊट नाही. आणि निकाल तर सारायला सांगायचंच काम नाही. प्रवीण कार्यक्रम आहे. अचलपुरात प्रवीण, परतवाड्यात प्रवीण आणि अमरावतीतून येणारे विधान परिषदेचे नवीन आमदार प्रवीण पोटे पाटील नक्की विजयी होतील, अशा प्रकारचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नेत्यानं आणि कार्यकर्त्यानं व्यक्त केला आहे. निश्चित आहे. औपचारिकता आहे फक्त की जे याला कारणीभूत जशी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात